बरं ठीक आहे. वेदा, तुला माहिती आहे का, मला पण काल स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये ना मी आकाशात उडत होते, ढगांच्या वर, पक्ष्यांच्याही वर. मला तिथून चंद्र दिसला आणि मग मी उडत उडत त्या चंद्रावर उतरले. तुला माहितीये वेदा, तिथे ना एक मला छोटंसं छान घर दिसलं. मग मी त्या घराजवळ गेले. वेदा, मग मी त्या घराभोवती छान अशी फुलांची बाग लावली. आणि तुला माहितीये का, तिथे ना एक पांढरा शुभ्र असा ससा होता. माझी आणि त्याची खूप घट्ट मैत्री झाली. आम्ही दिवसभर खूप खेळलो आणि मग मी ठरवलं, आता मी इथेच राहणार. तू चंद्रावर कशी राहशील? का का नाही राहू शकत? तिथे तर ऑक्सिजन नाहीये ना. काही सांगतेस चंद्रावर राहायचं? अगं वेदा, स्वप्न आहे ना ते. स्वप्नात काही घडू शकतं आणि ते खरं असतं असं नाहीये. आता बघ ना, तुझ्या स्वप्नात तुझी अंबिका आई आली होती की नाही? पण ती खरं खरं इथे आली होती का? नाही ना. वेदा, तू असा कसा विचार केलास ग की तुझ्या बाबांनी तुझ्या अंबिका आईला मारलं असेल? त्यांचं खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर. तुझ्या अंबिका आईवर पण खूप प्रेम करायचे ते. तुझ्यावर त्यांचा खूप जीव आहे. वेदा बाळा, माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहेत ना की तुझे बाबा कसे आहेत ते. तुला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलंय. सगळं विसरलीस का ग तू?